हे आहे आमच्या गावच्या घरातील देवघर। कोकणातील विहीर। काजूच्या झाडाला काजू आहे बघा, हे बघा काजू। नमस्कार मंडळी, मी सुकन्या ताम्हाणेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कोकणी सुकन्या यूट्यूब चॅनलवर। तुमचं भर दुपारी स्वागत आहे। आता हे कडाक्याचं ऊन पडतंय आणि आता आपण चाललोय आपल्या रामेश्वराच्या मंदिरात। हे बघा, तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पुढे। कडाक्याच्या उन्हातून थोडासा थंडावा, लस्सी पेप्सी। नाटोळ्यातलं पोस्ट ऑफिस। ही आमची शाळा, एक जिल्हा परिषद केंद्र शाळा नाटळ नंबर 1, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा नाटळ नंबर 1। या शाळेमध्ये पहिली इयत्तेमध्ये आम्ही शिकलेलो आहोत। कोण कोण शिकलेले तुम्ही? आबा, दत्ता, मी, ज्ञानू, दिगंबर नाही या शाळेमध्ये। भर उन्हात बघा कसे चाललेत सगळे। कसं वाटतं उन्हात चालून? अरे बोला। खूप गरम होत आहे, पाय दुखत आहे। पाय नाही दुखत आहे, गरम। ही बालवाडी आणि काजूची नर्सरी। फायनली आता आपण आपल्या रामेश्वराच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहे। इथून पाय धुवून मंदिरात जायचं। हे आहे आपल्या रामेश्वराचं मंदिर नाटळमधलं। आत्ता तिथे 7 दिवसाचा सप्ताह बसलेला। साईडने जागा
जाऊन बघायला पाहिजे हो जगात. काकाला विचारा जावा. ती जाऊया आता टेम्पोचा प्रवास. आता आपला टेम्पोचा प्रवास. पप्पा काका कलिंगडाची शेती. ऊन बघा किती कडक येते. रवीच्या घरचं चिकूचं झाड. नंदू इथे बघ. आता पण आज पुन्हा आलोय पण ब्राह्मण देवाच्या मंदिरात. आज बघा किती खाली खाली आहे. पाणी असायचं. सत्यान काका नक्की कसला आढावा घेतात काय माहिती. गुरं तिथे जाऊन अशी गुरं जाऊन इथे अशी ते पाणी पित जायचं. ही आहे मंदिरातील विहीर. सर आता आपण घरी जाऊया. तर आता पण आपल्या ब्राह्मण देवाच्या मंदिरातून परत घरी चाललेलो आहे. तर संध्याकाळी आपला मुंबईचा परतीचा प्रवास आहे.
त्यांना सगळ्या सुखविमाने मुंबई जातो जाता सगळा आपल्या कार्यक्रमासाठी ब्राह्मणाचा सण होता ब्राह्मण सप्तो घातलेली सगळा काय सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेलो वय महाराजा सगळ्यांना सुखविमाने सगळ्यांची काय कामं असतील काय ती पूर्ण होऊ दे वय महाराजा लय बोलला मस्त हे आहे आमचं घर आणि हे आहे आमचं मांगर. बाय 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 संतोषी काकी. बाय बाय नाटळ. हे आहे आपलं कणकवली स्टेशन. ही बघा ही आमची बब्यात्या बिजी शेड्यूल मधून आली आहे भेटायला. आणि ही तनू 12वीचे पेपर सोडून आले भेटायला. आणि हा पवन माती रिसॉर्ट वरून आले खास भेटायला. बाय 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 पवन बाय 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 बाय. कुठं कर काकी आजी. आता आपण आलोय कणकवली स्टेशनला आणि आपली मंगलोर ट्रेन आहे 4.5 तास लेट. आता आली आहे तुतारी एक्सप्रेस. आता वाजलेत 12 आणि आपली ट्रेन आहे 4.5 तास लेट. आता वाजले 2:54. मंगलोर एक्सप्रेस 5.5 तास लेट आहे. स्टेशनवर गर्दी बघा. फायनली आपली मंगलोर एक्सप्रेस आलेली आहे. चक्क 5.5 तास लेट आहे ट्रेन. ट्रेनचा टायमिंग होता 8:52 आणि ट्रेन आली 3:06. बाय बाय कणकवली. वाजत 11. फायनली आपण ठाणा स्टेशनला पोचलेलो
11 आणि आता मी पोचलो ठाण्यात. आमची ट्रेन 5.5 तास लेट होती. आता जवळपास 12 वाजत आलेले आहे आणि फायनली आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहोत. ट्रेन जवळपास 5.5 ते 6 तास लेट होती. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. सकाळी आपण रामेश्वराच्या मंदिरामध्ये गेलो, नंतर आपण आपल्या ब्राह्मण देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो आणि नंतर आपला कणकवली ते मुंबईचा परतीचा प्रवास सुद्धा आपण बघितला. तर आता आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सोईंद्रवा.